मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये सत्या आता मंजूकडे पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता इकडं जी मंजू आहे ती रागा पोलीस स्टेशनला आलेली असते आणि तेवढ्यात आता भारती मावशींना ते विचारतात, "काय गं मंजू, आज लगेच आली ड्युटीवरती?" तर मंजू म्हणते की "हो मग भारती मावशी, किती दिवस घरी थांबणार आहे तुम्ही सांगा ना." "अहो आता लय जास्त दिवस मी घरी नाही थांबू शकत त्यामुळे आले." तर आता लगेच भारती मावशी म्हणतात, "अगं ठीक आहे मग. बाकी सगळं बरं आहे ना?" तर ती म्हणते की "हो, सत्याचं पण बरं आहे." तेवढ्यात आता भारती बडबड काहीतरी म्हणतो, तर मंजू म्हणते की "चला गेट उघडा रे जेलच्या आतमधलं." आणि मंजू आतमध्ये जाते आणि आता त्या माणसाला मारायला लागते, जो त्याला विचारत असते, "सांग नक्की कोण आहे तुझ्या वर कोणाचा हात आहे आणि तू कोणाच्या सांगण्यावरून करत होतास हे?" असं विचारते. तर आता तो माणूस म्हणतो की तो बोलायला लागतो. तेवढ्यात आता मंजू लगेच त्याला हाणत असते. तो मंजूला काही सांगत नाही. त्याला मंजू हाणायला लागते, तर तेवढ्यात त्याची बायको येते आणि म्हणते, "मॅडम थांबा, हाणू नका त्यांना. अहो काहीच चूक नाहीये त्यांची. तुम्ही असं का करताय हो मॅडम? थांबा ना." असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते, की "का? कोण आहात तुम्ही?" भारती मावशी त्यांना ते टेबल याच्यावर बसवा आणि त्यांना विचारा काय आहे ते आणि त्यांना पाणी द्या असं म्हणते. तर आता लगेच भारती मावशी त्या महिलेला पाणी वगैरे देते. तर आता इकडं जो सत्या आहे तो बाहेर जायला निघालेला असतो. तेवढ्यात आता तो म्हणतो, मम्मी साहेब म्हणतात, "अरे सत्या नाश्ता कर ना." सत्या बोलतो, की "मम्मी मला भूक नाहीये, मला नाही करायचा नाश्ता." तर आता लगेच मम्मी साहेब बोलतात, की "अरे असं काय करतोय तू? नाश्ता कर ना थोडासा." तर आता सत्या म्हणतो, की "नाही करायचा मला." तर आता मग लगेच जी सवी आहे ती म्हणते, की "अरे नाश्ता कर सत्याचा. तुला माहिती त्या मॅडम वाघमारे वहिनी इथपर्यंत आल्या तुझ्यासाठी. अरे तुला बरं नाही तर त्यांना कसं बरं वाटेल तूच सांग ना मला. त्यामुळं तू नाश्ता कर सत्यदादा, असं करू नकोस." तर आता सत्या म्हणतो, की "सगळे तो बरोबर आहे." तेवढ्यात मम्मी साहेब म्हणतात, की "अरे तिला काय घेणं आहे तुझं वाला त्या नेबलेटला? तिचं काय इथं कशासाठी आली तुला माहिती आहे ती? तिला तुझं काहीच घेणं नाहीये. त्यामुळं तू काही काळजी करू नको तिचीवाली. नाश्ता कर मग जाई." तर आता मम्मी सत्या म्हणतो, की "मम्मी शांत हो तू. मी याच्यासाठी नाही तर मंजू त्यांच्या वाघमाऱ्यांसाठी नाश्ता करत आहे. कारण मी नाश्ता नाही केला तर त्यांना बरं नाही वाटणार ना, त्यामुळं नाश्ता करते." आणि आता सत्या नाश्ता करतो. जेवण ते बसतो नाश्ता करायला. तर आता ते नाश्ता करत असतात. आणि सत्या नाश्ता वगैरे करतो आणि बाहेर येतो आणि सगळे माणसं त्याला भेटायला आलेले असतात. तेवढ्यात तो खुर्चीवर बसतो. बलवंत सगळेजण तिथे असतात आणि त्यांची मीटिंग सुरू असते सगळ्यांची. तर आता इकडं मंजू म्हणते, की "काय हो, काय म्हणणं आहे तुमचं?" तर आता ज्या मंजू आहे ती म्हणते, की "हे बघा, तुम्ही का आलात इथे? अहो तुमच्या नवऱ्याने काय केलंय माहिती का तुम्हाला? अहो खुनाचा आरोप आहे त्यांच्यावरती, ते पण सत्यजित सुर्वेवरती. हत्यार उचललंय त्यांनी हातामध्ये." तर आता ती बाई म्हणते, की "हो असं काही करू नका. अहो चूक झाली त्यांच्याकडून. अहो पोराच्या पोटाबाळासाठी केलं असेल त्यांनी." तर आता इकडं जी मंजू आहे ती त्याला म्हणते, "काय रे? अरे तुझं बाळ जन्माला येईल तेव्हा तू जेलमध्ये सडत असशील. तुझ्यावर अशा केस ठोकून देईल ना मी, तू सांग लवकर काय आहे ते. अरे तुझं बाळ जन्माला येईल तरी तुला ते जेलमध्ये बघून तुझ्याकडून काय संस्कार शिकल रे? बघ ना तुझ्याकडून काय शिकायसारखं आहे. अरे जेलमध्ये बसलाय तू, इकडे बायकोचे काय हाल चालले. ती एकटी कशी सांभाळेल रे तुझ्या मागे त्या पोराला? सांग ना कशी सांभाळेल?" असं म्हणते आणि हाणत असते. तो माणूस ओरडत असतो. तर ती बाई म्हणते, की "आई गं!" आणि तेवढ्यात त्या मंजू म्हणते, की "हे बघा, तुम्ही एक काम करा. तुम्ही ना आता याच्यावर केस केली आहे. ते केस मागं घेण्यासाठी तुम्ही सत्यजित सुर्वेंनी केली आहे. त्यांच्या घरी जा आणि काय करायचं ते करा. ते काय बोलतात ना, मग बघूया त्याच्यावर आपण." असं म्हणते. तर आता लगेच जी बाई आहे ती सत्याच्या घरी जायला निघते. इकडे आता सत्याच्या घरी येते. सत्याची मीटिंग चालू असते. तेवढ्यात ती म्हणते, की "काय सत्यादा, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. सत्यादादा माझ्या नवऱ्याला वाचव." "कोण आहे?" जरा सत्या म्हणतो, "काय झालं तुमच्या नवऱ्याला? कोण आहे तुमचा नवरा?" तर सत्या म्हणतो, की "माझा नवरा कोण आहे माहिती का तुम्हाला? अहो तो नाही का तुमच्यावर चाकूने हल्ला केला होता, तो माझा नवरा आहे." मम्मी साहेब म्हणतात, "तू त्याची बायको आहे का?" मम्मी साहेब तिला मारायला धावतात. सत्या म्हणतो, "मम्मी शांत हो, असं काही करू नकोस. असं का करतेस गं? का ओरडते त्यांच्यावरती? शांत हो. अजिबात ओरडा करू नकोस." असं म्हणतो. आणि मम्मी साहेबांना शांत करतो. मम्मी साहेब म्हणतात, की "माझ्या पोरावर हल्ला केला, तुला काही वाटतं की नाही? निधी आली अर्ज माग घ्यायला." तर आता लगेच ती म्हणते, की "अहो तसं काही नाहीये. त्यांनी कुणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं केलं आहे." सत्या म्हणतो, की "तुम्ही काळजी करू नका. अहो तुमची अवस्था काय आहे? चला आपण अर्ज मागं घ्यायला जाऊयात." आणि ते पोलीस स्टेशनला अर्ज माग घ्यायला येतात. तेवढ्यात मंजू पळत येते सत्याला बघितल्यावर आणि म्हणते, "सत्या तू इथे?" आणि तेवढ्यात आता सगळेजण मंजूकडे बघायला लागतात. तेवढ्यात आता मंजू म्हणते, की "हो काय काम होतंस? तुझ्याकडे आलते की अर्ज माग घ्यायला? काय करायचंय मग सध्या? घ्यायचंय का अर्ज मागं?" तर सत्या म्हणतो, की "हो वाघमारे, अर्ज मागं घ्यायचा आहे हा."
तर ती म्हणते की ठीक आहे मग. घे अर्ज माग घ्यायचा आहे ना. अरे सध्या तुझ्यावर काय केलं त्यांनी बघितलं ना, तू हल्ला केलाय त्या माणसाने तुझ्यावरती आणि का माग घ्यायचा आपण? तर आता लगेच सत्या म्हणतो की "वाघमारे मी सगळं करू शकतो, पण यांची तब्येत बघा ना कशी आहे. त्यामुळं नाही सहन होत मला." असं म्हणतो. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.